नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तोंडलीची अतिशय चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. तुम्ही तोंडलीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली असेल, पण आज मी तुम्हाला तोंडलीची भाजी ज्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे ती भाजी तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याचबरोबर तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा. तर इथे मी पाव किलो तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. आता ही तोंडली कट करून घ्यायची आहेत. तर हे पहा, अशीही कट करून घेऊ शकताय किंवा त्याच्या गोलाकार चकत्या देखील करू शकता. तर ही पहा, या पद्धतीने मी ही सर्व तोंडली चिरून घेतली आहेत. जर तोंडली कट करताना अशी आतून लालसर असली तर ती घेऊ नका. आता तोंडली कट करून घेतल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. यामुळे त्यांना असणारा चीक निघून जातो. आता यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो घेतला आहे. असा मोठा मोठा कट करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात घालून याची प्युरी बनवून घ्यायची आहे. टोमॅटोची पेस्ट बनवताना अजिबात पाणी वापरायचं नाही. तर हे पहा, या पद्धतीने मी ही टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे. आता भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. सुरुवातीला यात 2 पळी तेल घालूया. तेल थोडंसं गरम झाले की यात कट केलेली तोंडली घालूया. ती परतून घ्यायची आहेत. यात मी पाव चमचा मीठ घालत आहे. मीडियम फ्लेमवरती ही तोंडली 2 मिनिटे परतून घ्यायची आहेत. नंतर स्लो फ्लेमवरती 5 मिनिटे ती मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहेत. अधूनमधून ती हलवून घ्या, म्हणजे व्यवस्थित एकसारखी परतली जातील. तर हे पहा, तोंडली छान परतली आहेत, चांगली सॉफ्ट झाली आहेत. आता तोंडली चांगली परतली आहेत. ती आता कढईमधून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशी तोंडली सुरुवातीला परतून घेतल्यामुळे ग्रेव्हीमध्ये पटकन शिजतात. तोंडली कढईमधून काढून घेतल्यानंतर त्याच तेलात आपण फोडणी करून घेणार आहोत. तेल कमी असेल तर थोडं अजून घ्या. तेल थोडंसं गरम झालं की यात 1 चमचा जिरे घालूया, पाव चमचा हिंग, तसंच 1 तमालपत्राचे पान घालूया. आता लगेचच कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे छान बारीक असे कट करून घेतले आहेत. आता स्लो फ्लेमवरती कांदा सतत हलवत हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. सुरुवातीला 3 ते 4 मिनिटे कांदा परतून घ्यायचा. तर हे पहा, 3 ते 4 मिनिटे झाली आहेत. कांदा छान हलकासा गुलाबी झाला आहे. आता यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालूया. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालत आहे. तुम्ही आलं लसूण पेस्टऐवजी आलं लसूण ठेचूनही वापरू शकताय. आता आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ते 2 मिनिटे परतून घेऊया. तर हे पहा, कांदा छान असा परतला आहे. जास्त सोनेरी करायचा नाही. आता यात तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालूया. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा मीठ घालत आहे. आता ही पेस्ट देखील 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती परतून घेऊया, जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा कमी होईल. तर सुरुवातीला तोंडली परतून घेताना देखील मीठ वापरले आहे, त्यामुळे मीठ अंदाजाने घ्या. तर 3 ते 4 मिनिटे टोमॅटोची पेस्ट परतून घेतल्यानंतर यात थोडेसे मसाले घालूया. आता यात मी अर्धा चमचा हळद घालत आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरत आहे. तुम्ही तुमच्याकडील कोणतेही तिखट वापरू शकताय. त्याचबरोबर रंगासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. तसेच 1 चमचा धने पावडर व अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालूया. अगदी मिनिटभर हे मसाले छान परतून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, मसाले परतून घेताना गॅस नेहमी स्लोच ठेवायचा आहे. थोडंसं परतून घेतल्यानंतर यात मी पाव कप पाणी घालत आहे, जेणेकरून मसाले करपणार नाहीत व ग्रेव्हीही थोडी शिजेल व त्याला चांगले तेलही सुटेल. ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन 2 ते 3 मिनिटे स्लो फ्लेमवरती ती शिजवून घेऊया.
तर 2 ते 3 मिनिटे झाली आहेत. ग्रेव्ही पुन्हा एकदा व्यवस्थित अशी हलवून घेऊया. आता यानंतर यात परतून घेतलेली तोंडली घालूया. तर हे पहा, तोंडली परतल्यामुळे छान सॉफ्ट झाली आहेत. तोंडली सुरुवातीला अशी परतून घेतल्यामुळे ग्रेव्हीमध्ये छान शिजतात. तर या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यानंतर भाजी शिजण्यासाठी यात मी 1 ग्लास पाणी घालत आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट व पातळ हवी त्यानुसार पाणी घाला. भाजी शिजण्यासाठी नेहमी गरम पाणीच वापरायचे. आता कढईवर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. गॅस सुरुवातीला मिनिटभर मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम स्लो करून भाजी शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून 2-3 मिनिटांच्या अंतराने झाकण काढून भाजी हलवून घ्यायची, म्हणजे ग्रेव्ही खाली लागून करपत नाही. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटे झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. तोंडली छान ग्रेव्हीत शिजली आहेत. भाजीलाही तेल छान सुटले आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. आता यानंतर यात 1 चमचा मी कसुरी मेथी घालत आहे. कसुरी मेथीमुळे भाजीला छान चव येते. तसेच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कसुरी मेथीचा फ्लेवर ग्रेव्हीला यावा यासाठी आणखीन 2 मिनिटे भाजी शिजवून घ्या. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. अगदी स्लो फ्लेमवरती भाजी शिजवून घ्यायची आहे. आपण तोंडली परतून घेतल्यामुळे भाजी पटकन शिजते. तर हे पहा, छान चवीची मसालेदार चमचमीत अशी तोंडलीची भाजी तयार आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती हवी त्यानुसार ठेवा. ही चमचमीत तोंडलीची भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकताय. रंग तर पहा किती छान आला आहे. तोंडलीची भाजी न खाणारे देखील भाजी आवडीने खातील. तर तयार आहे चमचमीत अशी तोंडलीची भाजी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा. मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.